आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा रोकठोक न्यूज नंदुरबार। आपला जिल्हा, आपली बातमी। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हा प्रमुख ललित कुमार जाट यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। अक्कलकोवा तालुक्यातील खापर ग्रामपंचायतीत जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर नल से जल सुरू असलेल्या कामात गैरप्रकार, आंबडीफळी येथील मंजूर असलेल्या पुलाला मंजुरी मागून गावकऱ्यांची दिशाभूल करणे, घरकुल योजना व गोठा मंजुरीसाठी अधिकाऱ्यांच्या नावाने 5 ते 15 हजार रुपयापर्यंतची होत असलेली मागणी, विविध समाजाच्या खाजगी जागेवर भवन निर्मितीसाठी शासकीय निधी उपलब्ध करून देण्याची खोटी आश्वासने सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असल्याने तसेच आदी विषयांवर सत्य समोर आणण्यासाठी नंदुरबार जिल्हा युवा सेना प्रमुख तथा खापर माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ललित कुमार जाट यांनी काल पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। नमस्कार। आज सर्वप्रथम मी शॉर्ट मेसेजवर आपल्याला बोलवलं सगळ्या पत्रकार बांधवांना आणि फार दिवसापासून माझी इच्छा होती की आपल्याशी हितगुज करावी। या अनुषंगाने तसे काही माझ्याकडे पॉईंट्स पण होते, कारण पण होतं आणि म्हणून मी आपल्याला बोलवलं। आपण सगळे आलात त्याबद्दल आपलं स्वागत करतो। माझ्यासोबत माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य महेश भाऊ आहेत, शोएब भाई आहेत, सदस्य प्रतिनिधी भैया आहेत, थोड्याच मताने पराभूत झालेले आपले दीपक भाऊ आहेत आणि राजू भाऊ टाक सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपली निवडणूक होऊन जवळजवळ 1 वर्ष आता पूर्ण होत आलेलं आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे आश्वासने आम्ही दिलेली होती, जे आजचे सत्ताधारी आहेत, आमचे विरोधक होते, त्यांनी दिलेली होती। त्याप्रमाणे सगळ्यांची आगेचूक सुरू आहे। परंतु ज्या वेळेला निवडणूक संपली त्याच्यानंतर सत्ता त्यांची बसल्यानंतर मी आपल्याच माध्यमातून खापर गाववासियांना एक आश्वासन दिलेलं होतं की प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू। गेल्या पंचवार्षिकमध्ये 2017 ते 22 या काळात कोणीही त्या ठिकाणी विरोध करत नव्हतं। मीही पराभूत झालेलो असल्यामुळे जास्त काही मी ग्रामपंचायतीच्या कामात ढवळाढवळ करत नव्हतो। आता मी निवडून आलेलो आहे। मला गावातल्या लोकांनी सुद्धा बऱ्यापैकी माझ्या सरपंच पदाच्या उमेदवारालाही चांगली मतं दिली, सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे। म्हणून माझी देखील जबाबदारी बनते की मी ग्रामपंचायतीच्या गावाच्या प्रत्येक कामात, ते विकास काम असो, योजना असो, त्याच्यात मी लक्ष देऊन त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे। त्याच्यात कुठं चुकत असतील तिथं मी बोलायला पाहिजे, कुठं चांगलं काम असेल तिथं मी सहकार्यही केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने माझं सगळं सुरू असतं। आज मी आपल्यासमोर आलो आहे। खास करून एक मुद्दा मी पदयात्रेत असताना असा जाणवला की खापर गावात आदिवासी विकास मंत्री विजयकुमारजी गावित साहेब आणि खासदार माननीय हिनाताई गावित या खापर गावात आल्या। त्यांच्या याला अनेक खापर गावातील समाजांनी सामाजिक सभागृहाची मागणी त्यांच्या समोर केली। माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या नॉलेजनुसार सामाजिक सभागृह हे कोणत्याही समाजाला देता येत नाही। फक्त दलित समाज आणि आदिवासी समाज सोडला तर इतर समाजाला कोणालाही सामाजिक सभागृह शासनाच्या निधीतून देता येत नाही। आणि दलित समाज आणि आदिवासी समाजाला देखील खाजगी जागेवर किंवा समाजाच्या जागेवर देता येत नाही। शासकीय जागा पाहिजे, ग्रामपंचायतीची जागा पाहिजे आणि ही माहिती लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांना सांगितली पाहिजे, एवढी माफक अपेक्षा माझी आहे। आम्ही जर ही माहिती लोकांना दिली नाही, निवडणुकीच्या काळात माझ्याकडे लोक आली होती, निवडणुकीमध्ये त्यांनी मला सामाजिक सभागृहाची मागणी केलेली होती, परंतु आज त्यांच्याशी खोटं बोलून मतं घेणं हे काही योग्य नव्हतं। मला ते योग्य वाटलंही नाही। माझ्या राजकीय जीवनात मी तसं कधी केलं नाही। होत असेल तर हो सांगा, नाही होत असेल तर नाही सांगा, या पद्धतीने मी आजपर्यंत वागत आलो आणि त्यानुसार त्या समाजांना मी हेच बोललो की समाजाच्या जागेवर तुम्हाला शासकीय निधी मिळू शकत नाही। मी माझ्या कार्यकाळात गावात जवळजवळ 10 सामाजिक सभागृह बांधलेले आहेत। ते सामाजिक सभागृह सगळे सार्वजनिक आहेत। दलित वस्तीतील सामाजिक सभागृह सोडले तर इतर सर्व सामाजिक सभागृह कोणत्याही समाजाचे नाही, ते सार्वजनिक आहेत।
ज्याला कोणाला ते वापरायचे असतील ते वापरू शकतात. त्याच्यातही आपण कोणत्याही प्रकारचं कर आकारणी त्याची केलेली नव्हती, परंतु त्यावेळेस लोकांना सांगितलं गेलं की ही सामाजिक सभागृह आपल्या कोणाच्या कामाचीच नाही. असो ते एक राजकीय प्रचाराचा एक मुद्दा होता, भाग होता. त्याच्यात काही खूप मनाला लावून घेण्यासारखं मलाही वाटत नाही. परंतु आज ज्या वेळेला निवडणुकीच्या वेळेत माझ्याकडे हे समाज आले, शिंपी समाज असेल, न्हावी समाज असेल, भोई समाज असेल, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला सन्मान्य केसी पाडवी मंत्री होते, त्यांच्या भगिनी उभ्या होत्या आपल्या मतदारसंघातून. त्यावेळेला देखील या समाजातील काही बांधवांनी माझ्याशी संपर्क केला. मी त्यांना एकच सांगितलं की तुम्हाला शासकीय निधी मिळू शकत नाही, खाजगी मदत मी परमेश्वराने थोडीफार जी काही ताकद मला दिलेली आहे, आर्थिक सुबत्ता जी काही थोडीफार दिलेली आहे, त्या माध्यमातून मी नक्कीच तुम्हाला करेल, परंतु शासनाकडून तुम्हाला काही मिळेल असं मला वाटत नाही. त्याच्यानंतर भोई समाजासाठी तर 15 लाख रुपये आदरणीय केसी पाडवी साहेबांनी सामाजिक सभागृहासाठी मंजूर देखील केले, परंतु ती फाईल परत का आली का ती जी जागा होती ती समाजाची होती आणि डीपीओने जे जिल्हा नियोजन अधिकारी होते त्यांनी ती जागा ग्रामपंचायतीची पाहिजे असे एक त्रुटी पाठवली आणि त्यावर नंतर समाजाने बसून निर्णय घेतला आणि ते पैसे परत गेले. आता याच्यात काय झालं का यांना निवडणूक लोकसभेची जवळ येत असेल, त्याच्यात सन्मान्य हिनाताई गावितांची काही चूक नाही. लोक समोरून येईल, निवेदन देतील, त्यांना थोडी माहिती आहे का समाजाच्या जागेवर ते मागतायत असं त्यांनाही वाटलं नसेल. त्यांना वाटलं का त्या भागात समाजाचे राहणाऱ्यांची संख्या जास्त असेल आणि जागा ग्रामपंचायतकडे उपलब्ध असेल. आज गावात ग्रामपंचायत कार्यालय बांधायला सुद्धा जागा नाही, पैसा येऊन पडला आहे, निधी येऊन पडला आहे, काम मंजूर आहे. मग सामाजिक सभागृहासाठी जागा ग्रामपंचायतीकडे आहे का? नाही. तर तुम्ही लोकांना दिशाभूल का करतायत? लोकांना तुम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने हे सांगितलं पाहिजे की तुम्हाला शासनाचा निधी या कामासाठी मिळू शकत नाही, आम्ही वैयक्तिक मदत उभारू शकतो. समाजाच्या स्तरावर मग ते पुढचा निर्णय घ्यायला तरी मोकळे होते. आज ते या आशेवर बसून आहेत की शासनाकडून काहीतरी निधी मंजूर होईल आणि मग आम्ही सामाजिक सभागृह बांधू आणि या कारणामुळे त्यांचं बांधकामही उशीर होत आहे बांधकामाला आणि दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. ते लहान लहान समाज आहेत तर त्यांची ती दिशाभूल होत आहे. म्हणून खास करून मी लोकप्रतिनिधींकडून अशी अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी त्यांची दिशाभूल टाळावी, त्यांना कल्पना द्यावी की खाजगी जागेवर सामाजिक सभागृह शासनाकडून मंजूर केला जाऊच शकत नाही. ही माझी इत्थंभूत खरी माहिती आहे, ती मी आपल्या माध्यमातून खापरगावाच्या लोकांना सांगू इच्छितो. त्या समाजाला देखील मी आवाहन करतो, आमच्याकडून जे शक्य होईल ती आम्ही खाजगी वैयक्तिक मदत तुमच्यासाठी नक्की देऊ. कारण माझ्या तर या गावात समाज नाही, माझ्या एकच घर आहे, म्हणून प्रत्येक समाजाला मी माझा समाज मानतो, हेच मी नेहमी सांगत आलेलो आहे. त्या अनुषंगाने माझ्याकडून जे शक्य होईल ते मी करेल असंही त्यांना मी माझ्या या आजच्या आपल्या माध्यमातून मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो. दुसरा मुद्दा आहे दिशाभूल करण्याचा, तो आमली फळीच्या पुलाचा. खापर ते आमली फळी पूल त्याच निवडणुकीच्या काळात केसी पाडवी साहेब आदिवासी विकास मंत्री असताना त्यांनी तो पूल मंजूर केलेला. त्याच्यानंतर सत्तांतर झालं, राज्यातलं सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर ज्या वेळेला त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं, त्यांनी केसी पाडवी साहेबांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेली सर्व कामांना स्थगिती दिली. स्थगिती दिल्यानंतर काही कामांवरची स्थगिती उठेल असं करून ठेकेदार या नात्याने आम्ही प्रयत्न केले, परंतु आमली फळी आणि खापरला जोडणारा जो महत्वाचा एक पूल आहे, अनेक वर्षापासून जी आपली स्वप्ने आहेत, तो पूल काही त्याची स्थगिती त्यांनी काही उठवली नाही. त्यानंतर केसी पाडवी साहेब यांनी हायकोर्टात अपील केली आणि हायकोर्टाच्या माध्यमातून त्या पुलाची सध्याच्या स्थितीला स्थगिती उठलेली आहे. पूल मंजूर आहे, फक्त टेंडर प्रक्रिया म्हणजे कोर्टाच्या आदेशाचं पालन करणं बाकी आहे. अशा वेळेला तुम्ही परत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निवेदन देतात आणि ते मंजूर असलेल्या कामाचे निवेदन देऊन उद्या काम मंजूर झालं तर त्याचे श्रेय घेण्याचे तुम्ही प्रयत्न करणार, तर ते योग्य नाही. कारण जिल्हा परिषदेची ज्या वेळेला निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना आणि काँग्रेस याचा एकत्रित उमेदवार होता आणि त्यावेळेला आम्ही त्या पुलाची मागणी सन्मान्य केसी पाडवी साहेबांकडे केलेली होती. त्यांनी त्या माहितीला
मागणीला दुजोरा दिला, कारण त्यांना यश मिळालेलं होतं आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तो पूल मंजूर केलेला होता. त्यावेळेला आदरणीय सुरेश शेठ असतील, रामभाऊ वाडिले असतील यांच्या माध्यमातून आम्ही मागणी केली. पूल मंजूर झाला. सत्तांतर झाल्यामुळे स्थगिती मिळाली. पूर्ण राज्यभरात ती स्थगिती होती. कोर्टाच्या आदेशाने स्थगिती उठली. ती त्या अगोदर देखील मी 2-4दा लक्षात आणून दिलं का हा पूल मंजूर आहे, फक्त स्थगिती उठवण्यासाठी आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत. तेव्हा प्रयत्न झाले नाहीत. झाले असतील तर मला माहित नाही, परंतु स्थगिती ज्या वेळेला कोर्टाने केसी पाडवी साहेबांच्या प्रयत्नाने उठवली, त्याच्यानंतर तुम्ही लोकांना फक्त श्रेय घेण्यासाठी जर निवेदन देत असाल आणि ते त्याचं जर उहापोह करत असाल तर ही सुद्धा बात खापर आणि आंबली फळीच्या लोकांच्या लक्षात यावी, यासाठी मी आपल्या माध्यमातून सांगेल का ते पूल आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी असताना त्यांनी मंजूर केला होता. स्थगिती कोर्टाने उचललेली आहे. त्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर ते पूल नक्की होणार आहे. त्याच्यात कोणीही नवीन येऊन श्रेय लादायचा प्रयत्न केला तर ते केविलवाणा प्रयत्न असेल, हे देखील आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. तिसरा मुद्दा आहे, काही योजना ज्या आहेत, SC लोकांच्या घरकुलच्या योजना आहेत, आदिवासी लोकांना किंवा गुरं ठेवणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी गोठ्यांची योजना आहे. गेल्या अनेक वर्षापासून गोठ्यांमध्ये वानखेडे म्हणून व्हिडिओ होते, तेव्हापासून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. पत्रकार या नात्याने आपल्यालाही माहीत असेल. आणि आज देखील ज्याच्याकडे 2 बकऱ्या नाही त्याचे सुद्धा गोठे मंजूर करण्याचे काम काही महाभाग करत आहेत, फक्त ते दलाली खाण्यासाठी. आणि त्याच अनुषंगाने आपल्या गावात मला जी माहिती या 2-4 दिवसात मिळाली, त्या माहितीच्या अनुषंगाने मला असं वाटतं का आपल्या गावातल्याही काही गरीब शेतकरी कुटुंबातील सामान्य लोकांकडनं 5 ते 10 हजार रुपये गोठे मंजूर करून देण्याच्या नावाखाली घेतले गेले. ते पैसे आम्ही BDOंना देऊ किंवा पंचायत समितीच्या त्या विभागातील कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना देऊ असं त्यांना सांगण्यात आलं. ते पैसे त्यांच्याकडून घेतले आणि ती प्रकरणं ज्या वेळेला टाकली, मंजूर यादीत नाव न आल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा केला असता आम्हाला माहीत पडलं की त्यांना त्या लोकांकडनं पैसे घेतलेले. आम्ही BDOंना सरळ संपर्क करून हेच सांगितलं, साहेब पैसे घेतलेले मग मंजूर करा. BDOंनी स्पष्टपणे सांगितलं, भाऊ आम्ही 1 रुपया कोणाकडूनही मी घेतलेला नाही. तुम्ही सांगाल की ईश्वर साक्ष, मी शपथ घ्यायला तयार आहे, मी कोणत्याही प्रकारचे पैसे लाभार्थ्यांकडून घेतलेले नाही. आणि दुसरी, मी आमचे सरपंच आदरणीय किरण दादा यांच्या पण लक्षात आणून दिलं की काही लोक दलित समाजातील गरीब लोकांकडून सुद्धा घरकुल, रमाई योजनेच्या घरकुलाच्या नावाखाली 15-15 हजार रुपये घेत आहेत आणि आम्ही घरकुल मंजूर करून देतो म्हणून सांगत आहेत. तर ती बाब निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांना निदर्शनात आणून देण्याचे कारण एकच आहे की ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून आम्ही देखील ग्रामपंचायतीचे अंग आहोत आणि ग्रामपंचायतीचे प्रशासन बदनाम होऊ नये. आपल्या नावाने कोण जर गावात हे काम करत असेल तर त्याला थांबवणं त्यांच्या आमच्या दोघांचं काम आहे. म्हणून सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक आहे. आमचाही सभागृह नेता सरपंच जरी विरोधाचा असला तरी आम्ही आमच्या सभागृहाचा नेता त्याला मानतो आणि त्याच्या माध्यमातून ही गोष्ट थांबली पाहिजे. तो प्रमुख आहे आमचा, म्हणून आम्ही सरपंचाच्या कानावर ती गोष्ट टाकली. त्यांनी त्याच्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले असतील, परंतु त्याच्यानंतर लगेच मला ही गोठ्याची देखील बाब जाणवलेली आहे. म्हणून आम्ही आज आपल्या माध्यमातून खापर गावातील सर्वांनाच मी अपील करतो. मी उपसरपंच होतो. 430 घरकुल माझ्या काळात मंजूर झालेले होते आणि रमाईचे देखील 7चा टार्गेट होता. 7चे 7 घरकुल मी खापरला आणले होते. पूर्ण तालुक्याला 7चा टार्गेट होता. 1 रुपया सुद्धा कोणालाही दिला नाही, कोणत्याही इंजिनियरला दिला नाही. आणि मी आजही सांगतो, जरी आम्ही सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य पदापुरते मर्यादित लोकप्रतिनिधी असलो तरी सुद्धा मी असेल किंवा माझे विरोधक असतील, त्यांच्या जिल्ह्यामध्ये माझ्या सकट त्यांचं नाव आमच्या नेत्यांकडे, नेत्यांच्या जवळचे लोक आता आम्ही आहोत. मी माझ्या पक्षाच्या नेतृत्वाच्या जवळचे आहे, ते त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या जवळचे आहेत. अशा वेळेला आपल्या गावाच्या माणसाकडून जर पंचायत समिती लेवलला कोणी अधिकारी जर त्यांच्याकडून पैसे लुबाडत असेल, कर्मचारी जर त्यांच्याकडून पैसे लुबाडत असेल तर ते आपल्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. आणि म्हणून मी त्या वेळेला आवाहन केलं होतं की कोणीही परस्पर पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयात कोणत्याही योजनेचे फॉर्म घेऊन जाऊ नका. तुम्ही ग्रामपंचायतीला आणून जा
आणून द्या. माझे लोक, माझा क्लर्क, माझा शिपाई तुमची फाईल तिथे घेऊन जाईल आणि 1 रुपया सुद्धा 2012 ते 2017 या काळात घरकुलच्या लाभार्थ्यांनी जर 100 रुपये कोणत्या इंजिनियरला किंवा कोणत्या कर्मचाऱ्याला दिले असतील तर मी आजही राजकारण सोडायला तयार आहे. एकही माणसाला 1 रुपया लागू दिला नाही. माझी विनंती आज पुन्हा तुमच्या माध्यमातून लोकांना सुद्धा राहील की तुम्ही पैसे देऊ नका. मी सरपंच नसेल, माझी सत्ता आली नसेल, मी उपसरपंच नसेल, परंतु ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. माझ्या विश्वासावर, माझ्या नेतृत्वाच्या विश्वासावर तुम्ही आमच्या एवढ्या लोकांना निवडून दिलेलं आहे. भरघोस मतं तुम्ही सरपंचांना दिलेली आहेत. माझी सुद्धा जबाबदारी आहे. तुमच्याकडून कोणी पैशांची मागणी करत असेल, तुम्ही आमच्यापर्यंत ती गोष्ट पोचवा. तुमचं तयार प्रकरण तुम्ही आमच्याकडे द्या. आम्ही त्या संबंधित कार्यालयात पाठपुरावा करू. तुमची योजना 100% एकही रुपया न देता मंजूर करून आणू, ही सुद्धा आम्ही ग्वाही देतो. कारण की जर आमच्याने ते होत नसेल तर आमचं नेतृत्व मजबूत आहे. आदरणीय आमदार आमशादादा पाडवी यांच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यालयात जर आपण पात्र असू तर आपल्या लोकांचं कोणतंही काम थांबणार नाही, कोणतीही योजना मधून आपल्या लोकांना वगळता येणार नाही, एवढी खात्री मी तुम्हाला देतो. म्हणून पैसे नाही दिले तर माझी योजना मंजूर होणार नाही. त्याच्यात चूक तुमची नाही. काही दुर्लक्ष माझेही झालं हे सुद्धा मी मोठ्या मनाने कबूल करतो. का योजनांच्या ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी फॉर्म भरायच्या पासून तर पाठपुरावे सुरू होत आहे, लोकांना मिळत आहे, तर त्याच्यात मी का हस्तक्षेप करू असं मला वाटत होतं. पण तुमची जर माझ्या डोळ्यात एकच लुबाडणूक होत असेल तर ते मी खपवून घेणार नाही. तुम्ही मला कोणत्या योजनेचं परिपूर्ण प्रकरण मला लोकांनी आणून द्यावं. मी माझ्या प्रतिनिधीच्या माध्यमातून ते संबंधित कार्यालयात पाठवणार, मंजूर करून आणणार आणि तुम्हाला घर बसल्या त्याचे आदेश आणून देणार. 1 रुपयाची मागणी जर तुमच्याकडे कोण करत असेल आणि तुम्ही आमच्यापर्यंत ते पोहोचवली तर निश्चितपणाने तुमचे पैसे न लागू देता तुमचे काम होणार. म्हणून तुम्ही कोणाशीही परस्पर तोतियागिरी करणाऱ्यांबरोबर व्यवहार करू नका. तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत आणि जोपर्यंत तुमची ताकद आमच्या पाठीशी आहे, कोणत्याही अधिकाऱ्याची ताकद नाही का ते खापरच्या लोकांकडनं त्यांच्या रास्त कामासाठी, त्यांच्या वाजवी कामासाठी, त्यांच्या पात्र कामासाठी त्यांच्याकडून पैसे घेतील तर मग आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काहीच कामाचे नाही असं मला वाटतं. आणि इतर जे लोकप्रतिनिधी आहेत गावातले, सरपंच असो, इतर माझे सहकारी सदस्य असो, ते विरोधी गटातले का असो ना, त्यांना देखील मी विनंती करतो की या गोष्टीवर त्यांनी लक्ष द्यावं. कारण लोकप्रतिनिधी म्हणून ही आपली जबाबदारी आहे. कोणतीही योजना असेल, फक्त योजनेचे कागदोपत्री पूर्ण किंवा त्याचा जो काही अर्ज असेल त्याला जे पात्र असण्यासाठी कागदोपत्री असेल त्या सगळ्या पूर्ण करून परिपूर्ण प्रस्ताव दिला पाहिजे. नाही तर बाकी महाभाग प्रस्ताव करणं बी आमच्यावर शोभतील. तर फक्त परिपूर्ण प्रस्ताव द्या. कोणत्या तलाठी कार्यालय असेल, ग्रामसेवक असतील, कोण तुम्हाला सह्या देत नसतील तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या स्तरावर बघू. हे देखील मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी जनतेला आवाहन करू इच्छितो. अशा लोकांना तुम्ही पैसे देऊन त्याच्यात काहीच उपयोग नाही. मी तुमचे प्रकरण, माझी पूर्ण टीम, कोणालाही तुम्ही संपर्क करा. जे निवडून आलेले नाहीत, रामभाऊ असतील किंवा इतर रविभाऊ असतील, कोणीही कोणाबरोबरही तुम्ही संपर्क करा, नाहीतर माझ्याशी संपर्क करा. त्याच्या उशीर का होऊ शकतं उशीर, परंतु तुमच्या योजना मंजूर होतील तशी खबरदारी मी घेईल. एक महत्वाचा विषय, आपल्या गावात पाणी पुरवठ्याची नवीन योजना मंजूर झालेली. केंद्र आणि राज्य सरकारच्या 50-50% निधी त्या योजनेसाठी दिलेला आहे. आपल्या जिल्ह्यात 1500 योजना त्या मंजूर आहे. कारण ती योजना नाही, तो कायदाच केंद्र सरकारने केलेला आहे का प्रत्येक गावाला हर घर नल से जल ही योजना नाही तर हा कायदा केलेल्यामुळे तुम्ही पाठपुरावा करा अगर नका करा, त्या प्रत्येक गावाला ती योजना मंजूर होऊन येणार म्हणजे येणार. आणि त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 1500 तब्बल या योजना मंजूर झाल्या. त्याचं भूमिपूजन देखील पाणी पुरवठा मंत्री तत्कालीन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झालं. त्याच्यानंतर दुबार आपल्या गावात त्याच्या भूमिपूजन केलं गेलं. काही हरकत नाही, लोकप्रतिनिधी आहेत. हिनाताईंचा मी देखील व्यक्तिशः फार आदर करतो, गावित साहेबांचा आदर करतो. आपण त्यांचा विरोध करणं किंवा त्यांच्या
गोष्टीवर करणं एवढ्या मोठ्या आपण नाही. आपण एक साधारण ग्रामपंचायत सदस्य आहेत, माजी उपसरपंच आहेत. निवडणुकीच्या वेळी आमचं राजकारण आम्ही करतो, त्यांचे राजकारण ते करतात. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा अधिकार होता, भूमिपूजन केलं. परंतु अनेक वेळेला ठेकेदाराला सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाने. जिल्हा परिषदेकडून त्यांना पत्र गेलेलं आहे, पंचायत समितीकडून पत्र गेलेलं आहे, पाणी पुरवठा विभागाकडून, राज्याच्या पाणी पुरवठा विभागाकडून, मंत्रालयाकडून त्यांना पत्र गेलेलं आहे की योजनेची माहिती तुम्ही ग्रामसभेत द्या. म्हणजे त्या गावाच्या सगळ्या सुज्ञ कारण ग्रामसभेत कोण येतो? जो सुज्ञ नागरिक असतो तो ग्रामसभेत येतो. कारण आपले 10,000 लोकवस्तीचं गाव आहे, परंतु ग्रामसभेमध्ये फक्त 100, 75, 80, 100 पेक्षा जास्त लोक नसतात. आणि मी तेच लोक सुज्ञ आहेत असं मी मानतो. त्या सुज्ञ लोकांना ती माहिती द्या, अवगत करा, पूर्ण प्लान, त्याची ब्ल्यूप्रिंट गावाच्या लोकांसमोर मांडा, अशा प्रकारच्या त्यांना लेखी सूचना आहेत. ते असून त्यानंतर आतापर्यंत मी सदस्य झाल्यापासून 4 ग्रामसभा मला वाटतं गावात झाल्या. प्रत्येक ग्रामसभेत मी ग्रामसेवकाला सचिव म्हणून त्यांना देखील विनंती करत असतो की तुम्ही त्यांना पत्र द्या, नोटीस द्या. आणि ही माहिती नाही ग्रामसभेच्या समोर देत असेल तर कमीत कमी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत तरी द्या. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. ग्रामसभेत तर जाऊ द्या, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेतही ती माहिती दिली गेली नाही. आणि मग त्याच्यानंतर मी तक्रारी अर्ज केला आहे. मी मंत्री महोदयांनाही, पालकमंत्री त्यावेळेला गावित साहेब होते, त्यांनाही निवेदन दिलं, हिनाताईंनाही निवेदन दिलं, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून, कारण यंत्रणा सांभाळणाऱ्या विभागाच्या प्रमुख त्या आहेत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत, म्हणून त्यांनाही मी निवेदन दिलं. आणि आदरणीय आमशादादा पाडवी, आमचे आमदार, शिवसेना जिल्हा प्रमुख, यांना देखील मी निवेदन दिलं. इतर ठिकाणाहून मला काही परत कोणताच निरोप आला नाही. परंतु आमदार साहेबांनी जे कौरिंग पत्र देऊन जिल्हा परिषदेला त्या आमच्या निवेदनावर कारवाई केली, त्याची मला प्रत मिळाली. आणि तरी सुद्धा ती माहिती देण्यासाठी ठेकेदार या ठिकाणी आला नाही. त्याच्यानंतर तोच मुद्दा जिल्हा परिषदेला आमचे मित्र आदरणीय भरतदादा गावित आणि आमचे तेवढेच स्नेही रतनदादा पाडवी यांनी त्या ठिकाणी तो मुद्दा उचलला, पूर्ण जिल्ह्याभराचा उचलला. माझे तेच म्हणणं होतं, माझे सुद्धा मुद्दे तेच होते की एकदा ही योजना मंजूर झाल्यानंतर 30 वर्ष या गावातला जरी खासदार झाला, या गावातला जरी पाणी पुरवठा मंत्री झाला, खापर गावाच्या एखाद्याचे भाग्य उजळले, तो जरी खासदार, आमदार किंवा पाणी पुरवठा मंत्री झाला का मुख्यमंत्री जरी झाला, तरी सुद्धा खापर गावात पुन्हा पाणी पुरवठा योजना ही 30 वर्ष येऊ शकत नाही. ही माझी माहिती आहे, हे माझं नॉलेज आहे. त्यानुसार आज जे काम होत आहे ते खूप दर्जेदार व्हावं, इस्टिमेट प्रमाणे व्हावं, इस्टिमेट मध्ये केलेल्या तरतुदीप्रमाणे व्हावं. त्याला ज्या ज्या ठिकाणी वॉल दिलेले असतील, जे काही त्याच्यातले बारकावे असतात, ते 2007ला आपल्याकडे पूर्ण भागात एक सोनवणे म्हणून ठेकेदार होता, आपल्या गावात सुद्धा काम करून गेला. त्याने PVC पाईपलाईन सर एवढी खोदली फक्त, आणि जिथून एक भारी वाहन काही गेलं, ट्रक वगैरे, तर ती पाईपलाईन फुटत असते. आणि ती अडचण मी ग्रामपंचायतीत उपसरपंच असताना मला खूप अडचण त्याची भासली. त्यानंतर त्याने त्यावेळेला टाकी त्या योजनेतून मंजूर नव्हती, टाकी बांधली नाही. आणि गावाची लोकसंख्या वाढत होती. आदरणीय माजी सरपंच मोहनलालजी जैन यांनी 30-40 वर्ष अगोदर, मला वाटतं 1992 मध्ये आपली पहिल्यांदा पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्या 92च्या पाणी पुरवठा योजनेची जी 50,000 लिटर क्षमतेची टाकी होती, त्या टाकीच्या माध्यमातून पाणी पुरवठा आम्ही केला त्यावेळेला. आज सगळं आयतं मिळालेलं आहे, कारण पाण्याची टाकी सुद्धा माझ्याच टीमच्या अथक प्रयत्नाने आम्ही मंजूर करून आणली. 3 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आम्ही माझ्या कार्यकाळात उपसरपंच मी असताना त्यावेळेला मंजूर करून आणली. आणि ती टाकी आज पाणी पुरवठा करायला कामात येत आहे. परंतु ती टाकी मंजूर करून घेताना मला काय त्रास झाला हे मलाच माहिती आहे. कारण 2007 मध्ये आपली एक योजना पूर्ण झालेली होती, मग त्या योजनेतून ही टाकी देता येत नव्हती. मी काय त्याच्यात मार्ग काढला, कसा काढला ते परमेश्वराला माहिती, नाही तर मला माहिती. आणि ती टाकी मंजूर करून आणली. म्हणून हा महत्वाचा विषय आहे. 30 वर्ष परत पाणी पुरवठ्याची आपल्याला कोणतंही काम मंजूर होणार नाही. तर आज प्रत्येक नागरिकाला जर या कामाची इत्यंभूत माहिती राहिली, तर पत्रकार बंधू म्हणून तुम्ही आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आहेत, काही आमचे पराभूत उमेदवार असतील, काही त्यांचे पराभूत उमेदवार असतील,
ते आहेत, काही माजी लोकप्रतिनिधी आहेत, या सगळ्यांनी मिळून जर त्या कामावर लक्ष दिलं, बाकी सगळं काय होईल. रस्ते आज तुटतील उद्या बनतील, रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट आज उडले उद्या बसतील, परंतु पाणी पुरवठ्याचं काम परत होऊ शकत नाही. आणि म्हणून ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामाला, परत एकदा सांगतो, ग्रामपंचायतीच्या प्रत्येक चांगल्या कामाला आम्ही पूर्ण सहकार्य करू. कोणत्याही प्रकारचा विरोध करणार नाही, आतापर्यंत केलं नाही, पुढेही करणार नाही. सरपंचांना देखील मी, किरण भाऊंना देखील सांगितलेलं आहे की तुम्ही चांगलं काम जे करणार, लोकोपयोगी जे काम करणार, त्याच्यात आमचा कोणताही तुम्हाला विरोध नसणार. तुम्ही आम्हाला न विचारता जरी केलं ते काम चांगलं असेल तर ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांसमोर सकारात्मक बाजू मांडू, परंतु कुठं चुकत असाल तर प्रभावी विरोधकाची भूमिका आम्ही मांडू. अजूनही अनेक विषय आहेत, मी फार खोलात अजून काही जात नाही. येणाऱ्या काळात जे काही पुढं नियमानुसार ग्रामपंचायत चालायला पाहिजे, प्रशासन चालायला पाहिजे, त्याप्रमाणे मी माझे प्रयत्न करत राहील. परत एकदा चारी मुद्द्यांवर थोडक्यात बोलतो. कोणत्याही समाजाला सरकारकडून कोणताही त्याच्या खाजगी समाजाच्या जागेवर किंवा खाजगी जागेवर समाजासाठी सामाजिक सभागृह देता येत नाही. त्यांना खाजगीच ते बांधावं लागेल. त्याच्यासाठी जी काही मदत लागेल माझ्या शक्तीप्रमाणे मी करेल, इतरांनी करावी असं इतरांनाही आवाहन करतो. आणि ते काम सरकारच्या भरोश्यावर त्यांनी थांबून ठेवू नये. दिवसेंदिवस बांधकाम साहित्याचा भाव वाढत आहे. भविष्यात आपल्याला ते खूपच महागात ते होत असेल तर आजच त्यांनी जागं व्हावं, परत माहिती काढावी. मी चुकत असेल तर, चुकू शकतो, माणूस आहे, परत तुम्ही माहिती काढावी. समाजाला सरकारचा पैसा भेटत नाही. दुसरा विषय, आमली फळीचा पूल हा मंजूर होता, स्थगिती या सरकारने दिलेली होती, त्याला कोर्टाने स्थगिती उठवल्यामुळे ते पूल होणारच आहे. फक्त काही कायदेशीर प्रक्रिया आणि कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी बाकी आहे. म्हणून फक्त दिशाभूल करण्यासाठी परत निवेदन जर दुसऱ्या लोकप्रतिनिधींना देत असाल तर ते योग्य नाही. ते गावातल्या लोकांची आपण दिशाभूल करत आहोत. तिसरा विषय, कोणत्याही योजनेसाठी गावातल्या नागरिकांनी कोणालाही 1 रुपया न देता ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा. आम्ही तिथले प्रतिनिधी आहोत आणि तिथं जर आपल्या कामाला चालना मिळत नसेल तर व्यक्तिशः आमच्यापैकी कोणालाही किंवा मला, ललित जाट म्हणून माझ्या प्रत्येकाकडे नंबर आहे, तुम्ही संपर्क करा. मी तुमच्या परिपूर्ण प्रस्ताव जर तुम्ही दिला तर पात्र लाभार्थी असाल तर पैसा लागेल तर तो आम्ही आमच्या खिशातून देऊ. कारण पहिलेच योजना त्या पैशात काही पूर्ण होत नाही, परंतु योजना मिळत आहे म्हणून आपण घेत असतो. उलट 5-50 हजार लाख रुपये ते घरकुल बांधत असताना आपण आपल्यावर कर्ज करत असतो. त्याच्यातूनही जर लोक पैसे खात असतील तर ते योग्य नाही. म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहे. सुज्ञ नागरिक तुम्ही व्हा आणि कोणालाही पैसे देऊ नका. आणि चौथा विषय, पाणी पुरवठ्याची जर येत्या महिन्याभरामध्ये आम्हाला त्या योजनेची संपूर्ण माहिती दिली नाही तर त्यावेळेला मात्र आम्ही आंदोलनाची भूमिका जर घ्यावी लागली. सणासुदीचे दिवस होते, मीही पदयात्रेत होतो, म्हणून मी काय आंदोलनात्मक पवित्रा घेतला नाही. दुसरा कुठलाही हेतू आपला नाही. मला त्या ठेकेदाराचाही फोन आला, म्हटलं नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणाला बी विचारायचे, 1 रुपयाची मला अपेक्षा नाही, काहीतरी तुझ्याकडून आर्थिक मला अपेक्षा असेल म्हणून मी तुझी तक्रार करतोय असा भाग नाही. शासनाने तुला पत्र दिलंय का लोकांना माहिती दे, म्हणून माझा अधिकार आहे आणि मी ती माहिती तुझ्याकडून मागतोय. लोकांनी जर उद्या उठून काम चालू गावात झालं, मला विचारलं किती किलोमीटर पाईपलाईन आहे, किती डीप खोदायचे आहे, किती इंचीचे पाईप आहेत, किती वॉल येणार आहेत, कुठं बोरिंग येणार आहे का, कुठं पाणी फिल्टर होणार आहे, तर मला त्याची शून्य माहिती आहे. मला त्याची पूर्ण माहिती ठेकेदाराने द्यावी ही अपेक्षा आहे. नाही दिली तर मी भविष्याच्या काळात काम बंद पाडावं लागलं तर शिवसेना स्टाईलने काम बी बंद पाडेल. नाही तर त्यांनी माहिती पुढच्या ग्रामसभेत द्यायची. ग्रामसभेत देऊ इच्छित नसणार तर गावातलेच लोकप्रतिनिधी आम्ही आहोत, आम्ही असो, आमचे विरोधक असो, त्यांना तुम्ही ग्रामपंचायतच्या मासिक सभेत येऊन माहिती द्यावी अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि सगळ्या गोष्टीवर सगळे गावातले लोकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी अशी विनंती करतो. आपण आलात, तुम्ही आज तुमच्या माध्यमातून मला खापरच्या ग्रामस्थांच्या समोर जायला संधी मिळाली म्हणून आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. रोकठोक न्यूज नंदुरबार, प्रशांत मराठे, खापर.